हॅलो स्टुडंट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलोसिटी अभ्यासणार आहोत. ओके, सो फॉर दिस पर्पज दे गिव्ज अस वन एक्झाम्पल इन आवर टेक्स्ट बुक. एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. अ ट्रेन इज मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म वेलोसिटी ऑफ 60 किलोमीटर पर आवर फॉर 5 hours. म्हणजे एक रेल्वे आहे, जी रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने 5 तास सतत गतिमान आहे. एक समान गतीने सतत गतिमान आहे, युनिफॉर्म वेलॉसिटी. ओके, सो द वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर दिस युनिफॉर्म मोशन इज शोईंग द अलॉंग साइड ग्राफ. शेजारी जो आपल्याला या ठिकाणी ग्राफ दिलेला आहे हा ग्राफ. ओके, या ग्राफमध्ये या ठिकाणी वेलॉसिटी टाइम ग्राफ आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी वेलॉसिटी ही वाय ॲक्सिसवर घेतली, वेलॉसिटी किलोमीटर पर आवरमध्ये आहे, आणि जो वेळ आहे, टाईम आहे, तो हवर्समध्ये एक्स ॲक्सिसवरती घेतलेला आहे. ओके, मग आता या ठिकाणी दिलं बघा की ट्रेन ही 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने सतत युनिफॉर्म वेलॉसिटी, एक समान वेगाने सतत काय गतिमान आहे. म्हणजे इथं वेग कसा आहे तिचा सारखा आहे, म्हणून बघा इथं वेग दाखवलाय सारखा. ओके, कुठपर्यंत 5 तासांपर्यंत. हे बघा 1 2 3 आणि 4 5 इथपर्यंत. ओके, सॉरी, इथपर्यंत 5 तास. बरोबर आहे. या 5 तासापर्यंत ती सतत काय आहे, एक समान वेगाने ती काय आहे, गतिमान आहे. ओके, सो विथ द हेल्प ऑफ द ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. ओके, मग या ठिकाणी 2 आणि 4 ओके यांच्या दरम्यान रेल्वेने, म्हणजे इथून ए पॉईंट पासून तर बी पॉईंट पर्यंत इथपर्यंत रेल्वेने किती अंतर आक्रमिले आहे ते आपल्याला काढायचं आहे. 2 ते 4 तासाच्या दरम्यान रेल्वेने आक्रमिलेले अंतर आपल्याला काढायचं आहे. ओके, मग दुसऱ्यांदा दुसरी शक्यता विचारली, इज देअर अ रिलेशन बिटवीन द डिस्टन्स, सी is there a relation between the distance covered by the train between 2 and 4 hours and the area of a particular quadrangle in the graph? What is this? ओके, मग आपल्याला काय केलं की 2 ते 4 तासाच्या दरम्यानचं अंतर विचारलंय, म्हणजे इथून एवढं 2, बरोबर आहे, आणि चौथा तास इथं. मग काय झालं इथे की ए बी सी डी हा काय क्वाड्रँगल तयार झालेला आहे. मग या क्वाड्रँगलचा काही संबंध आहे का याच्याशी, किंवा या क्वाड्रँगलचा उपयोग करून आपण रेल्वेने आक्रमिलेले अंतर काढू शकतो का? तर यस, याच्या साहाय्याने. कारण आपल्याला इथं विचारलंय 2 आणि 4 तासाच्या दरम्यान, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जेव्हा दुसरं 2 तास होतात तेव्हा या ठिकाणी रेल्वे इथं आहे, जेव्हा 4 तास होईल तेव्हा रेल्वे कुठं आहे, इथं आहे. म्हणून हे स्तंभ आपण 2 तासावरती आणि 4 तासावरती काढलेले. मग असं जर आपण या ठिकाणी काढलं तर आपल्याला क्वाड्रँगल मिळतो, आणि ह्या क्वाड्रँगलचं क्षेत्रफळ जर आपण काढलं तर आपल्याला रेल्वेने आक्रमिलेले अंतर सहज काढता येऊ शकते. ओके, मग आता हे जे मधचं अंतर आहे, हे अंतर किती इथं दिले बघा, एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर बरोबर 1 हवर, म्हणजे 1 तासाचा गॅप आहे इथे दिलेला. हा 1 तासाचा गॅप आहे इथे, 1 ते 2च्या दरम्यान इथं 1 तास मध्ये चाललेला आहे. आणि वाय ॲक्सिस वरती हा 1 सेंटीमीटर, म्हणजे 0 पासून ते 10 पर्यंतचा 10 किलोमीटर दिला. हा 1 सेंटीमीटर असतो एवढा हा कप्पा 1 सेंटीमीटरचा आहे. मग एवढं अंतर म्हणजे 10 किलोमीटर इतकं अंतर आहे. मग इथं हे 60 किलोमीटर पर्यंत आलेलं, बरोबर आहे. मग आता याच्या साहाय्याने आपण काढू शकतो. मग कसं, अजून सोप्या पद्धतीने पण काढू शकतो. रेल्वेचा वेग किती आहे, 60 किलोमीटर पर आवर, आणि 1 तासाचा गॅप आहे. मग गुणिले 2 जर केलं तर आपल्याला काय, 60 दुने 120 मीटर, 120 मीटर इतकं क्षेत्रफळ रेल्वेने कापलेलं आहे. हे आपण अशा पद्धतीने पण काढू शकतो, किंवा क्वाड्रँगलचं जर आपण क्षेत्रफळ घेतलं तर त्या क्षेत्रफळाच्या साहाय्याने सुद्धा आपण काढू शकतो. मग कसं बघा, अगदी सोपी पद्धत आहे. ए म्हणजे एरिया ऑफ क्वाड्रँगल ए बी सी आणि डी,
बरोबर आहे. मग ह्या क्वाड्रँगल काढण्याचं क्षेत्रफळ काय आहे? सॉरी, क्षेत्रफळ, क्वाड्रँगलचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय? काय बोला? लांबी गुणिले रुंदी. मग आपण इथं म्हणू शकतो लेंथ इंटू विड्थ. लेंथ इंटू विड्थ. मग आता इथं लेंथ कोणती आहे? AC. आणि विड्थ कोणती आहे? CD. लॉंग लेंथ किती? CD. मग आता हे डिस्टन्स AC म्हणजे हे अंतर. AC म्हणजे कोणतं अंतर? हे अंतर. बरोबर आहे? हे. बरोबर आहे? मग AC इंटू CD आहे. बरोबर आहे? मग AC इथं मग C पासून तर A पर्यंत किती किलोमीटर आहे? 60. म्हणजे 60 गुणिले C पासून ते D पर्यंत हा गॅप कितीचा आहे? 1 तासाचा. मग हे 2 इथं 1 आणि 2 म्हणजे गुणिले 2 म्हणजेच 120 मीटर. अशा पद्धतीने सुद्धा आपण या ठिकाणी काढू शकतो. आलं लक्षामध्ये? मग या ठिकाणी समोर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ट्रेनने आक्रमिलेले अंतर आपण काढू शकतो. त्याच्यानंतर दुसऱ्या स्लाइड मध्ये बघतोय व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आता आपण इथं ग्राफ युनिफॉर्म व्हेलॉसिटीसाठी बघितला. आता आपण बघतोय युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. ओके. मग आता इथं दिलेलं आहे बघा, आपल्याला कंडिशन दिली, द चेंजेस इन द व्हेलॉसिटी ऑफ ए कार इन स्पेसिफिक टाइम इंटरवल आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. मग हा जो आपल्याला टेबल दिलेला आहे, या टेबलमध्ये वेळेनुसार कारच्या वेगामध्ये होणारा बदल आपल्याला दिलेला आहे. जर आपण ह्या टेबलचं व्यवस्थितरित्या निरीक्षण जर केलं तर या निरीक्षणावरून आपल्याला असं लक्षात येतं की कार accumulated or car covers the equal distance in every 5 seconds. दर 5 सेकंदाला कारने आक्रमिलेले अंतर हे समान आहे, सारखंच आहे. बघा, पहिल्या 5 सेकंदामध्ये 8 मीटर पर सेकंद जाते, 10व्या सेकंदाला 16, 15व्या सेकंदाला 24 मीटर पर सेकंद, 20व्या सेकंदाला 32. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर हा लक्षात जर आलं तर आपल्याला हा 8चा पाडाच आहे. बरोबर आहे? आणि इथं हा म्हणजे प्रत्येक 5 सेकंदाला कारने कापलेले अंतर हे कसं आहे? 8 मीटर पर सेकंद सेम आहे. म्हणजे इथे ही कार समान कालावधीमध्ये समान अंतर कापत आहे. म्हणून हिचं जे ॲक्सेलरेशन, आता वेगामध्ये बदल होत नाहीये. वेग कसा आहे? आता वेगामध्ये बदल होतो आहे का? नाही. पण या ठिकाणी आक्रमिलेले अंतर समान आहे. मग जर एखादी कार समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असेल, समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असेल, बरोबर आहे, तर त्या कारची गती कशी असते? एक समान असते. मग इथं दिलेलं आहे बघा, द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट इन इक्वल टाइम इंटरवल्स. समान कालावधीमध्ये वेगामध्ये समान बदल होते. दस दिस इज अ युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन. ओके, म्हणून ही कशी आहे? ॲक्सेलरेटेड मोशन आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, फॉर ऑल युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज ए स्ट्रेट लाईन. मग इथं सुद्धा बघा, जर कोणतीही युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन जर असेल, एक समान त्वरणित गतीकरिता वेग काल आलेख हा नेहमी एक सरळ रेषाच असते. लक्षात, याच्या आधी पण आपण शिकलेलो एक समान गती म्हणजे काय. जेव्हा एक समान गती असते तेव्हा वेग काल आलेख हा काय असतो? एक सरळ रेषा असते. मग जर वेग काल आलेख एक समान नसेल तर याचा अर्थ ती कार किंवा ती वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत नाहीये. मग ते दिलेलं आहे इथं बघ कंडिशन, फॉर नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेटेड मोशन द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मे हॅव एनी शेप डिपेंडिंग ऑन हाऊ द ॲक्सेलरेशन चेंजेस विथ द टाइम. मग या ठिकाणी त्वरणित गतीकरिता वेग काल आलेख जर एक समान गती नसेल, म्हणजे एक समान गती असेल, तर तो कोणत्याही आकाराचा असू शकतो. मग हे कशावर अवलंबून आहे?
तर त्या कारचं ॲक्सलरेशन कशाप्रमाणे बदलत आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. मग आपल्याला दुसरं या ठिकाणी कंडिशन दी फ्रॉम द ग्राफ इन फिगर 1.8. आता हा ग्राफ दिलेला आपल्याला. वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द कार बिटवीन द 10th अँड द 20th सेकंड. म्हणजे हा 10th सेकंड इथं दिलेला आहे, हा 20th सेकंड. या 10th आणि 20th सेकंडच्या दरम्यान कारने आक्रमिलेले अंतर आपल्याला काढायचं आहे. मग आता इथं मागच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं होतं बघा, हे मागचं उदाहरण बघितलं, इथं सुद्धा या क्वाड्रँगलच्या साहाय्याने आपण आक्रमिलेले अंतर काय केलं, काढू शकलो. अगदी तशाच प्रमाणे इथं सुद्धा आपण काय करू शकतो, 10व्या आणि 20व्या सेकंदाच्या दरम्यान कारणे कापलेलं अंतर आपण काढू शकतो. बरोबर आहे. पण एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची, काय की मागच्या एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी ट्रेनचा वेग हा कसा होता, कॉन्स्टंट होता, एक समान होता, 60 किलोमीटर पर आवर होता, 60 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे. पण इथं समान कालावधीमध्ये वेगामध्ये काय होतोय, समान बदल होतोय. मग समान बदल जर होत असेल तर या ठिकाणी आपण त्या पद्धतीने हे उदाहरण सोडू शकत नाही. इथं क्वाड्रँगल तयार झालेला आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी क्वाड्रँगल नाही तयार झालेला आहे. बरोबर आहे. मग इथं बघा, द डिफरन्स इज दॅट द वेलॉसिटी ऑफ द कार इज नॉट कॉन्स्टंट. या एक्झाम्पल मध्ये कारची वेलॉसिटी कॉन्स्टंट नाहीये, ट्रेन सारखी कॉन्स्टंटली तिच्यामध्ये बदल होतोय. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो, इन सच अ केस वी हॅव टू यूज द अवरेज वेलॉसिटी ऑफ द कार इन द गिवन टाइम इंटरवल टू डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय दॅट इंटरवल. मग आपण इथं अवरेज या ठिकाणी व्हेलॉसिटीचा विचार करायचा आहे. मग अवरेज व्हेलॉसिटी आपण कशी काढणार आहे. मग आता अवरेज व्हेलॉसिटी जर घ्यायची असेल तर मग सगळ्याच व्हेलॉसिटीचा विचार करायची आवश्यकता नाही, कारण उदाहरणामध्ये आपल्याला काय विचारलंय, फक्त 10th सेकंड आणि 20th सेकंडच्या दरम्यान कारने आक्रमिलेले अंतर आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 10व्या सेकंदाला कारची व्हेलॉसिटी किती आहे रे, 16. बरोबर. आणि 20व्या सेकंदाला किती आहे, 32. मग आणि 16 आणि 32 मधचा अवरेज आपल्याला काढावा लागेल. मग 16 अधिक 32, दोन वेलॉसिटी घेतल्या, अवरेज काढायचा म्हणून भागिले 2. बरोबर आहे. दोघांची बेरीज करायची, त्याला भाग द्यायचा, किती येईल रे, 24 मीटर पर सेकंद. म्हणजे या ठिकाणी आता आली किती, अवरेज वेलॉसिटी आली 24 मीटर पर सेकंद. आता उदाहरण संपलं नाही, अवरेज वेलॉसिटी आली 24 मीटर पर सेकंद. बरोबर आहे. मग आता आपल्याला वेळ पण घ्यायचा आहे. ओके. मग आता काय करावं लागेल की जी अवरेज वेलॉसिटी आली तिला या ठिकाणी जो वेळ आहे, काल आहे, त्याने काय करावा लागेल, गुणावं लागेल. मग 24 मीटर पर सेकंद इंटू, मग आता हा गॅप कितीचा आहे, कितीचा गॅप आहे बघा, ग्राफ मध्ये दिलं इथं एक्स ऍक्सिस वरती दिलेलं आहे 1 सेंटीमीटर बरोबर 5 सेकंद. म्हणजे इथं 5 सेकंद, इथं 5 सेकंद, म्हणजे गुणिले किती करावं लागेल, 10. मग गुणिले 10 केलं तर किती येईल रे, 240 मीटर. किती येईल, 240 मीटर येईल. आता हे पण सेकंद मध्ये, मग हा सेकंद गेला, राहिला खाली मीटर, म्हणून फक्त 240 मीटर. मग आक्रमिलेले अंतर किती रे बाळांनो, 240 मीटर इतकं आहे. या पद्धतीने सुद्धा आपण या ठिकाणी कारने आक्रमिले 10व्या आणि 20व्या सेकंदाच्या दरम्यान कारने आक्रमिलेले अंतर आपण काढू शकतो. पण अगदीच जर मागच्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं, दोन पद्धतीने काढलं. बरोबर आहे. त्याच पद्धतीने आपण हे क्षेत्रफळ घेऊन सुद्धा काढलं होतं. मग तशा पद्धतीने काढता येईल का, हो, अगदी तशा पद्धतीने सुद्धा काढता येईल. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मी इथं खाली दिलेलं आहे बघा, या ठिकाणी दिलेलं आहे बघा, की एरिया ऑफ क्वाड्रँगल ABCD. बरोबर आहे. याचा आपल्याला या ठिकाणी बघा, इथून दिलेलं आहे A पासून B पर्यंत हे क्षेत्रफळ आपण जर काढलं, बरोबर आहे,
तर आपल्याला या ठिकाणी आक्रमिलेलं अंतर काढता येईल. पण ही जर आकृती आपण बघितली तर बघा, ह्या आकृतीमध्ये काय आहे, इथून जर खाली विचार केला AECD चा, तर हा काय क्वाड्रँगल आहे आणि ABE हा काय ट्रँगल आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, हे बघा इथं दिलेलं आहे बघा, की आपल्याला आधी ह्या ट्रँगलचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग ह्या क्वाड्रँगल AECD आणि एरिया ऑफ ट्रँगल ABE यांचं दोघांचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्या दोघांच्या क्षेत्रफळांची बेरीज करून आपल्याला एकूण याचं क्षेत्रफळ मिळणार आहे. मग ते कसं बघा, इथं दिलेलं आपण. मग एरिया ऑफ क्वाड्रँगल ABCD, मग एरिया ऑफ क्वाड्रँगल AECD आणि एरिया ऑफ ट्रँगल ABE ते बरोबर आहे. मग आता क्वाड्रँगलचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय, लेंथ इंटू विड्थ, आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय, ट्रँगलचं 1/2 बरोबर पाया गुणिले उंची. सो 1/2 बेस इंटू हाईट. ओके. मग आता लेंथ काय बघा, इकडं लेंथ लक्षात येईल. लेंथ किती आहे रे बाळांनो, DC ही काय लेंथ आहे आणि AD ही काय विड्थ आहे, बरोबर आहे. मग DC आणि AD बरोबर आहे. त्याच पद्धतीने इकडे ट्रँगल दिलेला आहे, बेस काय AE आणि हाईट काय BE आहे का, AE इंटू BE. मग त्या दोघांच्या किमती टाकायच्या. DC ची किंमत 10 आहे. DC बघा हा DC, कारण इथं काय 1 सेंटीमीटर बरोबर 10 सेकंद, 10 सेकंदाचा गॅप आहे. 5 सेकंद आणि 5 सेकंद, इथं 5 आणि 5 सेकंद 10 बरोबर आहे. आणि इथं DA म्हणा किंवा BCE म्हणा, CE किती आहे, हा गॅप कितीचा आहे, 8चा आहे. बघा इथं y ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर बरोबर 8 मीटर पर सेकंद, 8 आणि 8 16, किंवा इथं डायरेक्ट आपण बघू शकतो 16. म्हणून इथं काय घेतलं आपण, 10 गुणिले 16 बरोबर आहे. अगदी त्याच पद्धतीने बेस किती रे, हा बेस इथं बघा, बेस AE 5 आणि 5 10 आणि उंची किती आहे 8 आणि 8 16. आता तुम्ही म्हणाल इथं 32 दिला, 32 घ्यायचं का नाही, आपण इथून तर इथपर्यंतच विचार करतोय, इथून ते इथपर्यंत 8 आणि 8 16 बरोबर आहे. आणि मग इथं किती घेतलंय 10 गुणिले 16 बरोबर आहे. मग आता अशा पद्धतीने 10 गुणिले 16 160 आणि 10 गुणिले 16 पुन्हा 160, आणि मग या 160 ला या दोनाने काय करायचा, भाग द्यायचा. मग बे एक बे आणि बे आठी 16, इथं करून दाखवलंय बघा, बे आठी 16. मग काय आलं 80 शिल्लक राहिले. मग 160 अधिक 80 बरोबर 240 मीटर. मग या ठिकाणी या कारणे या क्षेत्रफळामध्ये आक्रमिलेलं, या ठिकाणी एवढ्या याच्यामध्ये आक्रमिलेलं क्षेत्रफळ किती आहे 240 मीटर. अशा दोन्ही पद्धतीने ॲव्हरेज व्हेलॉसिटी घेऊन बरोबर आहे, तिला दिलेल्या वेळाने गुणाकार केला तरी आपल्याला काढता येतं, किंवा जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाने, त्या क्षेत्रफळाचं सूत्र टाकून, या ठिकाणी क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र टाकून अशा पद्धतीने सुद्धा आपण कारने म्हणा ट्रेनने आक्रमिलेलं अंतर आपण काढू शकतो. आलं लक्षामध्ये. आय होप सगळ्यांना हा व्हिडिओ सुद्धा व्यवस्थितरित्या समजला असेल. ओके.